आपल्या किचनमध्ये अमृता आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अमृताला वेगवेगळ्या भाषांची माहिती आहे. तेव्हा आज आपण एखाद्या नव्या कल्चर आणि एक नव्या भाषेबद्दल बोलणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला मुद्दाम सांगा असं वाटतं की जेव्हा आम्ही एखादा मेनू ठरवतो तेव्हा त्यामागची आधी विचार करून ठरवतो की आज तुम्हाला काय दाखवायचं. तर दिवाळी आता जवळ आलेली आहे तेव्हा तुमच्याकडे फराळाचे पदार्थ होणार. दिवाळी असा हा सण आहे की तो जगभर बऱ्याचशा देशांमध्ये साजरा केला जातो आणि जेव्हा एखादा सण साजरा केला जातो तेव्हा पोटाचा पण विचार केला जातो आणि वेगवेगळ्या फराळाचे पदार्थ बनवले जातात. तर अशा या इंटरनॅशनल दिवाळीमध्ये त्या देशांमध्ये काय काय बनतं हे आज आपण जाणून घेऊया. त्यासाठी अमृता, आज तू आमच्या व्ह्यूअर्सना कुठल्या देशात नेणार आहेस? आज 2 देशांमध्ये जातोय आपण. पहिला आपण मॉरिशसला जातोय. ओके, क्या बात आहे. आणि दुसरा त्रिनिदादला. ओके, म्हणजे कोस्टल एक आयलंड्स आहेत, छोटेसे ठिपके समुद्रातले. पण त्रिनिदादला सुद्धा दिवाळी साजरी होते. 17 देशांमध्ये साजरा केली जाते. ओके. आणि भरपूर आपल्याकडच्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल एखाद वेळेस की फार तर फार काय 4-5 देशांमध्ये अजून होत असेल हे, किंवा जिथे भारतीय आहेत तिथे, अर्थात जिथे दिवाळी साजरी केली जाते त्या देशांमध्ये तिथे फार पूर्वी भारतीय गेले होते आणि त्यामुळे ती लोक त्यांची संस्कृती आता पुढे अजून जपतायत. आणि तिथे गमतीशीर भाग असा आहे की पदार्थ त्यांचे वेगळे बनवतातच, पण त्याबरोबर बेसनाचे लाडू आणि गाजराचा हलवा. आता गाजराचा हलवा आपण दिवाळी सहसा बनवत नाही, पण बेसनाचे लाडू हे सगळीकडे तिथे बनवले जातात किंवा वड्या पण बनवतात. इट इज सो सरप्राईज होण्याची काही आवश्यकता नाहीये. आज आपल्याला कुठली रेसिपी करून दाखवतेस? आपण ह्याला फ्रेंच, मॉरिशसला आता क्रेओल बोलली जाते किंवा फ्रेंच आहे. तिथे भोजपुरी, मराठी बऱ्याच भाषा बोलल्या जातात. चायनीज मध्ये हक्का ही जी डायलेक्ट आहे ती बोलली जाते तिथे. सो बऱ्याच आहेत. पण ही जी रेसिपी आहे तर प्रॉबब्ली मराठी लोक असल्यामुळे शंकरपाळे आपल्याकडे जसं बनवतात तसं तिकडे हा पदार्थ बनवला जातो. यामध्ये इन्ग्रेडियंट एक वेगळं म्हणजे अंड वेगळं आहे आणि तीळ वेगळे घेतलेले आहेत. पण नाहीतर बाकीचं सेम आपलं शंकरपाळ्याचं साहित्य आहे. तर आपण ह्याला हसऱ्या शंकरपाळ्या म्हणूया. कारण इंग्लिश मध्ये लाफिंग केक म्हणतात किंवा फ्रेंच मध्ये त्याला वर्ड आहे गातो गिगली रिये. ओके, गातो केक. येस, गातो इज केक, गिगली रिये म्हणजे हसरा. हसरा. व्हेरी गुड. लाफिंग केक कसा बनवायचा आपण आता ते पाहूया. साहित्य आणि कृती सांगते. साहित्य 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आपल्याला 3 ते 4 चमचे बटर लागणार आहे. आपण तूप वापरतो, ती लोक बटर घेतले त्यांनी. कॅस्टर शुगर मी इथे घेतलेली आहे. अंड आहे 1, बेकिंग पावडर, तीळ आणि मीठ. यासाठी अमृता पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप आपण बटर आणि हे घेऊया, बटर आणि साखर. बर, किती बटर घ्यायचंय? 3-4 चमचे. 3-4 चमचे. आणि हे आपलं रेग्युलर बटर आहे ना? मिठातलं. हो, मिठातलं. 3-4 चमचे साखर. ही साखर कॅस्टर शुगर घेतली आहे ना? कॅस्टर शुगर थोडीशी बारीक असते, आपल्या रेग्युलर बारीक साखरेपेक्षा सुद्धा बारीक असते, पण पिठी साखरी सारखी एकदम पिठी नसते. त्यामध्ये थोडासा खरखरीतपणा असतो. ओके, अंड आपण ह्याच्यामध्ये घातलंय. ओके, आता किती घातलं? 1 वाटी मैदा. 1 वाटी मैदा. तो जरा मिक्स करून घ्यावं लागेल ना चांगला. पाणी घालायची गरज आहे का? नाही, पाणी नको. पाव चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडर घातली आहे. मॉरिशसची अजून एक गंमत अशी आहे की तिकडे साबुदाणा मिळतो, पण त्यांना साबुदाण्याची खिचडी माहित नाही. कसं आलं की तिथला एक शेफ आहे, माझा कलिगच आहे तो, आणि मी काम केलं त्यांच्याबरोबर. तर ते इकडे आले होते, त्यांना साबुदाण्याची खिचडी खाल्ली. अरे दिस इज मेड ऑफ सॅगो. म्हणजे म्हटलं या दिस इज सॅगो. मग सेवरी सॅगो, हाऊ डिड यू मेक सेवरी? असं मीठ वगैरे घालून माहिती. त्याला इमॅजिनच नव्हता करत की असं खिचडी बनते, साबुदाणा वडा बनतो. आणि तो म्हणाला मी ही जाऊन करणार आहे आता आमच्या हॉटेलमध्ये. जसं आता हे आपण शंकरपाळे करतोय, पण अर्थात ती लोक अंड घालून करतात. आता ह्याच्यात थोडं अगदी मीठ घालूया आपण चवीपुरतं. फायनल मिक्स करून हे आपण ब्लेंडर मधनं करून घेऊया. ब्लेंडर मधनं करू शकतो का? करू शकतो. ब्लेंडर मधनं किंवा फूड प्रोसेसर मधनं वगैरे पण करून घेऊ शकतो. आणि याचा घट्ट डो बनवायचा आणि डो थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा आणि मग त्याचे आपल्याला आकार बनवायला घ्यायचे. तुम्ही डो बनवून आणलेला आहे. येस, चांगला घट्ट झाला ना, असा एकदम डो बनवला गेलाय. आणि त्याच्यामध्ये आपण बटर वगैरे घातलं त्यामुळे असा खुसखुशीत झाला. खुसखुशीत एकदम.
चांगला टफ आहे एकदम. हो. आपल्याला याचा आकार आता कुठला देणार? शंकरपाळ्याचं का लाटायचं वगैरे नाहीये? नाही, लाटायचं नाहीये. बर. याचे तुम्ही हे असे वाट्या ती लोक फक्त हे असे वाट्या बनवतात. बर. आणि याला हा शेप द्यायचा का याला? स्टार शेप द्यायचा. दिवाळी म्हणून स्टार का? आपण स्टार देऊया त्याला. मॉरिशसचं म्हणजे तिकडची काय संस्कृती आहे? फ्रेंच असल्यामुळे तिथे सगळं मिक्स आहे, म्हणजे कॉस्मोपॉलिटन सगळं कम्प्लीट. आणि त्याच्यावरती मी जेव्हा मॉरिशसमध्ये होते, मला शिलाबाई बापूंच्या घरी त्यांच्या त्या मंत्री होत्या तेव्हा तिकडच्या, आणि त्यांच्या शिलाबाई बापू आणि म्हणजे आपल्या मराठी आहेत का त्या? हो, पण त्या मॉरिशस मधल्या रेसिडेंट आहेत तिकडच्या. आणि त्यांच्या घरी मला त्यांनी जेवायला इन्व्हाइट केलेलं. तर त्यांच्याकडे रसगुल्ले पण होते, म्हणजे बेंगॉली इन्फ्लुएन्स पदार्थ त्यांना माहिती आहेत. गुलाबजाम मध्ये पुरणपोळ्या केलेल्या होत्या. अरे वा. सो दॅट वॉज लाईक सरप्राइझिंग. त्यांना ते असं एकदम घरगुती वाटत असेल सगळ्या गोष्टी ठेवल्या तर. पण तू आपले काय भजी काय करून दाखवलं की नाही? हो, मी दुसरीच होते ना. त्यामुळे. पण तू एकटीच नशील गेली, तू तुझ्या अर्थात फॅमिली बरोबर गेली असेल. मी आणि आई आम्ही गेलो होतो. आणि बाकीचे अर्थात सगळ्याच जण होते, कारण दुसरी मराठी जागतिक परिषद होती. बरोबर. हे बनवून आणलेले आहेत. ओके. आणि तेलही तापलेलं आहे. तळून घेऊया, या ह्याच्यामध्ये तळून घेऊया. हो, ते गरम झालंय मधनं. हो. सो अशा चांदण्या दिवाळीच्या खास दिवाळीतला खास पदार्थ हा. याला साधारणतः आता किती वेळ लागेल या चांदण्या तयार व्हायला आणि ते आपल्याला टेस्ट करायला? ब्राऊन खुसखुशीत करून घ्यायच्यात आपल्याला. एक 5-10 मिनिटात होतील. तोपर्यंत मंडळी तुम्ही 5-10 मिनिटात याची झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या. लाफिंग केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मैदा, 3 चमचे बटर, अर्धी वाटी साखर, 1 अंड, तीळ, मीठ आणि बेकिंग पावडर. कृती: प्रथम बटर, साखर आणि अंड्याचं मिश्रण एकत्र फेटून घ्यावं. त्यामध्ये 1 वाटी मैदा, पाव चमचा बेकिंग पावडर, तीळ आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावं आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवावं. तयार पिठाला पणत्यांचा आकार द्यावा आणि त्या डीप फ्राय करून सर्व्ह कराव्यात.